दादांनी एकदा सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही आश्रमात या. आता हल्ली आपण बघतो एवढे मेंटल हेल्थचे लोकांना प्रॉब्लेम्स असतात, डिप्रेशन असतं, निगेटिव्हिटी असते. दादाश्रीजी म्हणाले तुम्ही फक्त या, ते सगळं निघून जाईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन जा. आणि मी स्वतः खूप वेळा हे अनुभवलं आहे. आश्रमात नुसतं जायचं, बसायचं आणि मग 2 तासांनी घरी निघून जायचं. हे खरं आहे म्हणजे तुम्ही म्हणता ते स्पेशल प्लेस. जसं आता ऑपरेशन करायचं, आपण डॉक्टर आहेत, ऑपरेशन करायचं तर कुठे जाणार आपण? ऑपरेशन थिएटरमध्ये. तसंच आध्यात्मिक ऊर्जा, आध्यात्मिक परिवर्तनासाठी ते स्पेशल जागा आहे. फक्त या आणि अनुभव करा. आणि महाकालेश्वर जे आपला स्थापना कशी झाली, हां, ते अगोदरची जी गोष्ट आहे की जेव्हा महाकालेश्वरचे जे शिवलिंग म्हणून आणि जे त्यांचा जे त्रिशूळ आहे, मग असं की ते त्रिशूळ आम्ही ते भीमाशंकर जाऊन त्याचे अभिषेक करून आणावा, असा स्थापनेचा अगोदर. त्रिशूलचे ते स्थापना करण्याचा अगोदर आमचा असा विचार होता की एकदा भीमाशंकर जाऊन ते पूर्ण अभिषेक वगैरे करून परत यावा. मग दिवस ठरला 26 डिसेंबरचा की आपण जाऊया. पण कसं जाऊया, तर चालत जाऊया. आम्ही सर्व जे 7 मित्र आहेत, दादाश्रीजी, मग चालतच जाऊया. आपल्या आश्रमापासून ते भीमाशंकर चालत जाऊन परत ते त्रिशूल मग तर मी होतो आणि माझे अजून मित्र जे आहेत ते आम्ही त्रिशूल खांद्यावरती घेऊन चढायचं होतं. 5-6 तास. किती तास? आम्हाला तर 6-7 तास गेले, कारण की ते हे पण होतं, त्रिशूल होता, तर पूर्ण गेलो चढ. आणि जे अनुभव पण आहे. आणि मध्येच एक असं ठिकाण येतं जे गेले असतील की 2 डोंगर आहेत ना, एक याचा जॉईन आहेत. ते जॉईनिंगचं जे ठिकाण असतो ना, ते एक डोंगर ते दुसरं डोंगर जाणे म्हणजे खरोखरच ते एवढा इझी नाही आहे. आता मी आणि माझे जे मित्र होते ते त्रिशूल घेऊन चालत आहेत आणि 2 मित्र अजून पुढे होते. आणि ते 2 डोंगर जिकडे ते जे जॉईन होतो ना, तिकडे ते थांबले की अरे कसं जायचं, कारण की एकदम असं म्हणजे असं बोलतो ना, असं एवढा चढ आहे, खूप चढ आहे. जम्प घ्यायचा, क्रॉस करायचा, म्हणजे असा विचारांचे जे गाईड पण होते लोकल गावाचे, ते पण थोडं थांबले, अरे असं कसं झालं, म्हणजे त्यांच्यासाठी की ते पण खूप वर्षानंतर जात होते. तर कसं जायचं, ते क्रॉस करून एवढा चढ. आणि नंतर बरोबर होता, पण ते एक अवघड म्हणजे असा की काय करायचा. तर ते 2 मित्र जे पुढे गेले होते आणि जे गाईड होते ते गावाचे, तेही थांबले की अरे कसं जायचं पुढे. आता आम्ही पोचलो त्रिशूलसोबत, दादाश्रीजी पण होते. म्हणजे आजही आता बोलतानाही ते म्हणजे त्याचं दृश्य समोर येतो की दादाश्री बोलले ना, आता एकदा संकल्प घेतला तर आपण जाऊ. आणि हे विचार ठेवता सर्वात पहिला दादाश्रीजी पुढे गेले ते जम्प करून. नंतर आम्हाला हात दिला की तुम्ही या. म्हणजे आमच्यासाठी हे दृश्य, आता आपण आध्यात्मिक ते त्यांचं जे असं वाटतं की ते फक्त सौम्य शांत आहे, खूप ॲक्टिव्ह, म्हणजे काय बोलायचं. आणि ते मग आम्हाला ते कसं ते क्रॉस करून जायचं ते एक प्रॅक्टिकल बोलते ना, तेही ते मार्गदर्शन केले. आणि तो गाईडही बघत बसला की अरे वा, असंच आता ठीक आहे. तो बोला मी पण खूप वर्षानंतर आलो, मलाही नाही माहिती होतं की असं होईल. आणि ते क्रॉस केला. तर अजून एक कसं होतं की ते त्रिशूल म्हणजे आपोआप ना माझ्या मनात असं आला की आता हे त्रिशूल उचललेलं आहे, भीमाशंकरमध्ये जाऊनच मी बसेल. चप्पल वगैरे काढलं होतं. मध्ये लोक थांबायची थोडा 5 मिनटं, पण मी आणि माझे जे मित्र उभेच राहायचो आम्ही की आता एकदा उभे आहेत तर तिकडे जाऊन बसूया. खाली नाही ठेवायचं त्रिशूल पण त्रिशूल तर खाली नाही ठेवून मीही स्वतः बसणार नाही, असा नाही, कोणाला देणार नाही, बसणार. एक ऑटोमॅटिक एक संकल्प मनात आला, काही न खाता थोडं पाणी घ्यायचो, पण डायरेक्ट तिकडेच जाऊन मी आता ठेवेल, असा एक संकल्प ऑटोमॅटिक आला. घेतलं नव्हतं, चालता झाला. तर चढत 3-4 तास झाले जाता. आणि मग एक ना मध्येच जे जातात त्यांना माहिती, एक छोटासा पॉन्ड टाईप, म्हणजे पाणी जमलेलं, थंड पाणी चांगलं. आणि थोडा थकले तर सर्व होते, मग सर्व बसले ते पाण्याच्या जवळ, पाण्यात पाय टाकून बसले. आणि मी आणि ते मित्र उभेच होते. मग दादाश्री पण आले, बोले अरे काय झालं, तू बसत नाहीस? बोले नाही दादा, मनात एक असाच आला, एक संकल्प आले की मी तिकडे जाऊन आता थांबेल, म्हणून मी बसत नाही आहे, तिकडे जाईल, तिकडे विश्रांती घेईल. तर काय बोले, अच्छा ठीक आहे, मग तू बसला असतं तर मीही बसलो असतो, मीही उभा आहे एवढ्या वेळापासून. ते जेव्हा असं बोलले नाही, बोलत माझा संकल्प, माझा गुरु, माझ्या मार्गदर्शकपेक्षा मोठा नाही आहे. मी बोले नाही दादा, मी आत्ताच बसतो. बोले नाही, तुला जसं वाटेल नाही दादा, आपण बसावं, त्यासाठी मीही बसतो आता. म्हणजे तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, संकल्प मोठे असते, पण ठीक आहे, ज्यासाठी खरं अर्थाचं आहे का नाही ते बघा ना. आणि तेवढी काळजी, ते प्रेम. बोललो नाही दादा, मी बसतो आताच. मग दुसऱ्या मित्राने बोलत, बाबा धरा, मी बसतो. पाण्यात पाय टाकून मी बसलो. आणि तेव्हा ते बसले, तेव्हा मी पण पहिल्यांदा त्यांना बघितलं की तेव्हा ते बसले. मग एवढं ते प्रेम.
पोचलो, संध्याकाळी पोचलो. दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबरला सकाळी अभिषेक करून त्रिशूलचा मग परत आलो. ही क्लिप तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण ती अतिशय अर्थपूर्ण तर आहेच. संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.